नाशिक जिल्ह्यातल्या ढगफुटीचा धोका टळला। ढगफुटीचा भोवरा सुरतकडे आणि अहिल्यानगरकडे सरकला। नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ, तर गंगापूरचा दारणा आणि भावली धरणातला पाणीसाठा वाढला। साताऱ्यातल्या वाई तालुक्यात पावसाचा कहर, जामणी गावामध्ये तब्बल 550 मिलीमीटर पाऊस, गावाला जोडणारा पूल पाण्याखाली। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या दहिवलीमध्ये दरड कोसळली, दोघांचा मृत्यू झाल्याची भीती, एकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश। भंडारदरा परिसरातली सर्व पर्यटन स्थळं बंद, मुसळधार पावसामुळे प्रशासनाकडून खबरदारी, पुढच्या आदेशापर्यंत पर्यटकांना भंडारदरा परिसरात प्रवेश नाही। पुणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना आज रेड अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, घाटमाथा आणि डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका। मध्य रेल्वेची मेन लाईन आणि हार्बर मार्गावरची वाहतूक सुरळीत, पश्चिम रेल्वेची जलद मार्गावरची वाहतूक 25 मिनिटं उशिरानं, पश्चिम रेल्वेच्या धीम्या मार्गावरची वाहतूक सुरळीत सुरू। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतल्या शाळांना आज सुट्टी, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी। भीमा आणि इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ, मुसळधार पावसामुळे बंधारा पाण्याखाली, शिरूर, दौंड, हवेली तालुक्याचा संपर्क तुटला। रायगड जिल्ह्यात पावसाची विश्रांती, रोहा, पेण आणि नागोठण्यातली पूरस्थिती निवळली, ग्रामीण भागातलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर। पुणे मुंबई मिसिंग लिंकवरची वाहतूक पुन्हा सुरू, राज्य रस्ते वाहतूक महामंडळाची घोषणा, तांत्रिक तपासणीनंतर वाहतूक पूर्ववत। मिसिंग लिंकच्या दुरवस्थेवरून संदीप देशपांडेंचा टोला, मिसिंग लिंकवर दरड कोसळली त्याला नेहरूच जबाबदार, ज्यांना सरकारवर टीका करायची आहे त्यांनी पाकिस्तानात जावं, खोचक टीका। कर्जत ते लोणावळा दरम्यानची रेल्वे वाहतूक अद्यापही बंद, दरड हटवण्याचं काम सुरू, मुंबई ते पुणे दरम्यानच्या दोन्ही दिशेच्या एक्सप्रेस आजही रद्द। 12 तासानंतर खेडमधल्या खवटीतली दरड हटवली, मुंबई गोवा महामार्गावरची एकेरी वाहतूक सुरू। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान, अतिवृष्टीमुळे मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला, उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार उपस्थित राहणार। वारकऱ्यांनो, माऊलींच्या भेटीला पुण्यात या, मुख्यमंत्र्यांकडून आळंदीत गर्दी टाळण्याचं आवाहन। संततधार पावसामुळे गोंदियातला हाजरा फॉल बहरला, निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची रेलचेल, सालेकसातला हाजरा फॉल ओसंडून वाहू लागला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर, दिल्लीतल्या महत्त्वाच्या बैठकांना मुख्यमंत्री उपस्थित राहणार, नर्मदा प्रकल्पाबाबत आज संध्याकाळी दिल्लीत बैठक। अयोध्या श्रीराम मंदिर दानचोरी प्रकरणी चंपतराय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे मंजूर, त्रिसदस्यीय समिती स्थापन, सुरेश हावरे त्रिसदस्यीय समितीमध्ये। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्याचा दुसरा दिवस, इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबावो सुबियांतो यांनी केलं स्वागत, अनेक द्विपक्षीय करारांवर चर्चा होण्याची शक्यता।